नमस्कार मित्रांनी मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की ते कमळी आणि निग्गीने प्राजूला फोन केलेला असतो, पण प्राजू रडत असते. तिचा हुंदका एकदम दाटून आलेला असतो, पण ती काही बोलू शकत नाही, कारण तेवढ्यात आलेले असते सरू म्हणलेले असते की प्राजूताई, तुम्ही कशाला रडताय आणि एवढं टेन्शन कशासाठी घेताय. कमळी आणि निग्गी म्हणत असतात की त्या प्राजूने सांगितलं नाही, फोन कट केला, पण काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. निग्गी म्हणते, कमळे आपण त्यांच्या घरी जाऊया का? कोणालाही न माहीत होता तो. मग कमळी म्हणते, नाही, आपल्याला हे बरोबर दिसत नाही, कारण की असं दबक्या पावलाने कोणाच्याही घरी जाणं एकदम चुकीचं आहे. सरूपाशी प्राजू सगळं मनमोकळेपण करते आणि म्हणते की मावशी, तुम्हाला माहिती आहे का, ती अनिका चांगली मुलगी नाही आहे आणि तिचं दादाचं आणि तिचं दोघांचं लग्न का करते आई, मला काही कळायलाच मार्ग नाही आहे. कारण की आईला माहिती आहे ती अनिका कसली आहे ते. त्याच्यावरनं सरू शांतपणाने सगळं काही ऐकते. प्राजू म्हणते, जर अनिकाचं जर लग्न झालं तर ती कामिनी सारखी घरात येत जात राहणार. तिचा काय ठाऊक ठिकाणा नाही आहे आणि ती असली बाई आहे ना, सांगू शकत नाही. असं काही बोलल्यानंतर सरू मनातल्या मनात बोलते, तीच जर येत जात राहिली तर माझं काही खरं नाही. माझं सत्य सगळ्यांसमोर यायला काही वेळ लागणार नाही आहे. तोपर्यंत सरू असो म्हणून तिथून निघून जाते. प्राजू आपल्या डोळ्यातले पाणी पुसून आपली शांत बसते, कोणालाही काही बोलत नाही. तोपर्यंत ते कामिनी, रागिनी, अन्नपूर्णा, नयनतारा, रोहित सगळे काही घरातले बसलेले असतात. गुरुजीही आलेले असतात मुहूर्त काढण्यासाठी लग्नाचा. तोपर्यंत कामिनी म्हणते, लवकरात लवकर गुरुजी तुम्ही लग्नाचा मुहूर्त काढा, आम्हाला लवकर आमच्या नातीचं लग्न करायचं आहे. तो पण रोहित, अन्नपूर्णा आणि सगळेजणी म्हणतात की हो, आत्ता कुठं अनिका शिकत आहे, तिचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ना आपण लग्नाचं बघूया की, असं काही अन्नपूर्णाही बोलत असते. रोहित म्हणतो, आई, मला बाबांचं अन्नपूर्णा आजींचं बोलणं एकदम बरोबर वाटत आहे, तू जरा ह्याच्यावरती विचार कर. तोपर्यंत अन्नपूर्णा म्हणते, नाही, काही जरी झालं, आज गुरुजींनी जी काही तारीख आपल्याला देईल त्यानुसार आपल्याला लग्न मला लवकरात लवकर करायचं आहे. तोपर्यंत इकडे गुरुजींनी 2 दिवसात येणाऱ्या लग्न ठरवलं आहे. नयनतारा म्हणते, 2 दिवसात येणाऱ्या तारखेलाच हे लग्न होणार आहे. असं काही म्हणल्यानंतर अन्नपूर्णा थोडीशी टेन्शनमध्येच येते. रोहित म्हणतो की बाबांवरती माझ्यावरती आता सध्या बिझनेसचा खूप लोड आहे आणि हे आपल्या घरामध्ये लग्न कार्य म्हणल्यानंतर तर अजून किती धावपळ असते तुला माहीतच आहे ना. नयनतारा म्हणते, मला काही ते माहीत नाही आहे, पण मला येत्या 2 दिवसात लग्न करायचे म्हणजे करायचे. कामिनी आणि रागिनी एकमेकीकडे बघून हसतात आणि म्हणतात की खरंच आपला प्लॅन एकदम सक्सेस होत आहे. तोपर्यंत इकडे कमळी निग्गी बोलत असतात. तोपर्यंत बंड्या येतो. बंड्या म्हणतो की अगं, तुमच्या दोघींना कुठं शोधायचं आहे मला काही कळलं का नाही, पण त्या कामिनीने काहीतरी वेगळाच प्लॅन केला आहे असं ती अनिका तिच्या मैत्रिणीला सांगत असते. की म्हणत असते की माझ्या ग्रॅनी आजीनी असा काही प्लॅन केला आहे की ते नयनतारा आंटी ती बरोबर आमच्या दोघांचं लग्न करून देणार आहे. त्याच्यावरनं कमळीला थोडासा कुठे प्रूफ भेटलेला असतो की काहीतरी ते नाटक, दुसराच काही खेळ मांडला आहे कामिनीने आणि स्वतःचं ध्येय साबित करण्यासाठी ही कामिनी काहीही करू शकते, हे मला चांगलंच माहिती आहे. तोपर्यंत कमळी आणि निग्गी म्हणतात की आपल्याला काहीही करून ऋषी सरांना ह्या संकटातून वाचवायलाच पाहिजे. तोपर्यंत कमळीपाशी एक फ्रेंड येते आणि म्हणते की कमळी, मला नोट्स पाहिजे, तुला जे दिले होते ते मला संध्याकाळी अभ्यास करायचा आहे. कमळी खूप शोधण्याचा प्रयत्न करते, पण तिला काही घावत नाही. निग्गी म्हणते की अगं, तू तरी हॉस्टेलमधून निघताना तर बरोबर घेतले होतेस ना, आणि कुठे गेले? कमळी म्हणते, मला वाटते ऋषी सरांकडे असणार आहे. कमळी म्हणते, मला काहीही करून ऋषी सरांच्या घरी गेलं पाहिजे. तोपर्यंत कमळी बाहेर जाते. तोपर्यंत ऋषी धावत येतो. कमळी, अगं तू इथे कशाला आली आहेस? मला नोट्स पाहिजे होत्या सर. आणि खरं एक गोष्ट विचारू का मी तुम्हाला, कारण की तुमच्याबरोबर जे काही आत्ता सध्या घडत आहे, लग्न होत आहे, ते तुमच्या मर्जीनं तर होतं आहे ना, कोणाच्या दबावाखाली करत नाही आहे ना तुम्ही लग्न? तोपर्यंत ऋषी म्हणतो की नाही, मी माझ्या मर्जीनं करत आहे. तोपर्यंत कमळी तिथून निघून जात असताना ऋषी म्हणतो, कमळी तुला मी सोडू का? कमळी म्हणते, नको सर, माझी मी जाईन. असं काही बोलल्यानंतर येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं काही बघायला भेटणार आहे की येत्या 2 दिवसामध्ये
रिशी आणि अनिकाचं लग्न होणार आहे आणि त्याचा सत्याचा उलगडा आपली कमळी करणार आणि त्याच्यामधून अन्नपूर्णा कामिनीला चांगली शिक्षा देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.